राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये एक भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे त्यावेळेला नारायण राणेंच्या प्रचाराकरताही त्यांनी सभा घेतली। आता त्यांचा पक्ष विधानसभेमध्ये जागा लढवतोय आणि त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचा त्यांच्या विचारांचा प्रचार करतायत। त्याच्या बाबतीत काही विरोधाभास आहे असं मला काही वाटत नाही। भाजपनं गुजरातसह देशभरातून महाराष्ट्राला 90,000 बूथवर 90,000 लोक आणल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केली आहे। त्यावरून विरोधक भाजपवर निशाणा साधत आहेत। मी पंकजा मुंडेंचं भाषण ऐकलं होतं, त्या असं काही बोलल्या नाहीत आणि भाषणामध्ये अनेक गोष्टी या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात आणि त्याच्यामुळे कोणी बाहेरचे कार्यकर्ते वगैरे आलेले नाही आहेत आणि हे आरोप कोणी करावेत? ज्यांनी इटलीवरनं नेतृत्व आयात केलं त्यांनी। आणि त्याच्यामुळे सर्व पक्षांचे कार्यकर्ते हे निवडणुकीत प्रचाराला सभा घ्यायला हे जातच असतात, त्यामुळे यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। कालीचरण महाराज यांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे। जरांगे हा हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे असं टीका केली आहे। हे बघा, जरांगे पाटलांनी एक जातीयवादी भूमिका घेतलेली आहे आणि ते जातीयवादी भाषण करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। आमची भूमिका आहे, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एक आहे तो सेफ आहे। आज शेवटच्या प्रचाराचा दिवस होता, तुम्ही पण उमेदवार आहे, तर काय तुम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात कोणाचं सरकार बनणार आहे? महाराष्ट्रामध्ये 110% भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार बहुमताने निवडून येणार आहे आणि माझ्या विधानसभेत मी लाखापेक्षा जास्ती मताधिक्याने निवडून येईन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।